श्री क्षेत्र पैठणचे शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांची पालखी सोहळा हा पंढरीच्या दिशेने विठुरायाचा व ज्ञानोबा तुकारामांचा गजर करीत निघाला आहे। एकनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा बोधेगाव पासून बालम टाकळी मार्गे बाडगव्हाण व लाड जळगावला जात असतो, परंतु बालम टाकळी ते लाड जळगाव हा रस्ता पायी पालखीसाठी अत्यंत खडतर असून प्रशासनाकडून तात्पुरता दुरुस्त केला जात असल्याने तो रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून डांबरीकरण करण्याची मागणी पैठणचे एकनाथ महाराज पालखीचे चालक रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी केली आहे। शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथून शांतीब्रह्म एकनाथ महाराज पालखी सोहळा हा बाडगव्हाण मार्गे लाड जळगाव रस्त्याने परंतु अत्यंत खडतर रस्त्याने जात असल्याने दरवर्षी प्रशासनाच्या माध्यमातून रस्त्याची फक्त दुरुस्ती केली जात असून यावर्षी जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी या रस्त्याची पाहणी करून पालखीला रस्त्यात अडथळा येणार नाही त्या पद्धतीने दुरुस्ती केली। मात्र पालखी चालक रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी लाड जळगाव ग्रुप ग्रामपंचायत सरपंच अंबादास ढाकणे यांच्याकडे हा रस्ता डांबरीकरण करून पुढील वर्षी हा रस्ता चांगल्या पद्धतीचा प्रशासनाने करून द्यावा अशीही मागणी करून या खडतर रस्त्याविषयी खंत व्यक्त केली। श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा बोधेगाव, बालम टाकळी, बाडगव्हाण आणि लाड जळगाव या मार्गे येतो आहे। बालम टाकळी ते बाडगव्हाण आणि बाडगव्हाण ते लाड जळगाव हा रस्ता अतिशय अशी चिखलाचा होता, पण चालू वर्षी शासनाच्या माध्यमातून मुर्मीकरण करून त्याची दबाई केलेली आहे। कारण की नाथमांचा रथ या मार्गावर यावर्षी आलेला आहे आणि जी काही वाहनं आहेत ती पण आलेली आहेत। त्यामुळे शासनाने याचा पुढे चांगल्या प्रकारे डांबरीकरण करून पुढच्या वर्षी येणार